दुसरा कुठला एकही मसाला न वापरता फक्त घरगुती मसाला वापरून केलेली ही अंड्याची भाजी एकदम कमाल झाली होती. जेवढी भारी दिसते ना तेवढीच खायलासुद्धा खूप टेस्टी होती आणि दिसते ना कमाल. आणि बघू शकता तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे, मस्तच. अंड्याच्या ह्या रस्स्यासोबत ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी एकदम कमालीचं कॉम्बिनेशन आहे. तर काय करायचं आहे मंडळी, सर्वात प्रथम अंडे जे आहेत ना ते आपण उकडून घेऊया. उकडून घेतल्यानंतर याच्यावरचे साल जे आहे ना ती काढून घेऊया. आणि अंडी जी खूप छान शिजली जातात ना त्याच्यामुळं खूप छान अशी साल निघते वरून. जर अर्धी कच्ची राहिली तर साल आहे ना निघत नाही आहे. आणि मसाला बनवण्यासाठी सर्वात अगोदर लोखंडी तव्यावरती कांदा, टोमॅटो, खोबरं जे आहे ना ते सर्व असं भाजून घेतलेलं आहे. यानंतर मिक्सरला वाटून घेऊया. आता देऊया फोडणी. फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये हे जे वाटण आहे ते अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. वाटण तेलामध्ये खूप छान असं परतलं गेलं की रस्सासुद्धा खायला खूप छान लागतो. तर यासाठी वाटण जास्त वेळ परतणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मंडळी, माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करा, मी कुठलाही एक्स्ट्राचा मसाला कोणत्याही भाजीमध्ये टाकत नाही आहे. अगदी सिंपल साध्या आणि सोप्या माझ्या ज्या रेसिपी आहेत ते तुम्हाला नक्कीच बघायला आवडतील. एकदम कमी साहित्यामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत ना ती बनवण्याचा प्रयत्न करत असते. तर यामध्ये फक्त घरगुती मसाला ॲड केलेला आहे 2 चमचे. तर ह्याचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. तर आता यामध्ये ॲड करायचं आहे गरम पाणी. आणि शक्यतो कोणत्याही रस्सा भाजीला गरमच पाणी वापरत जा, कारण कट खूप छान येतो गरम पाणी वापरल्याने. तर अंडीसुद्धा लगेचच टाकून घेतलेली आहेत आणि गरम पाणी वाढवलेलं आहे. माझ्या आवश्यकतेनुसार इथे मी जो रस्सा मला जेवढा लागेल तेवढं पाणी वाढवलेलं आहे. छान असं मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठसुद्धा ॲड करून घेऊया यामध्ये. आणि तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये खूप छान अशी तर्री आलेली आहे वरती. आता गॅसची फ्लेम आहे ना कमी करूया आणि उकळी येईपर्यंत परत एकदा हा रस्सा जो आहे ना त्याला शिजवून घेऊया. छान अशी उकळी फुटायला लागली की यावरती सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून. आणि झाली ना मंडळी तयार ही अंड्याची रस्सा भाजी. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीची अंड्याची रस्सा भाजी नक्कीच करून पहा. तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. धन्यवाद.